चला किधर है? उधर है। किधर है साहब? गोनी है ना, हाँ उसके अंदर। कुठलं गाव आहे? गोनी गोनी के नीचे गाव कुठलं? बेरडवाडी। बेरडवाडी. महागावपासून 10 किलोमीटर अंतरावर हे बेरडवाडी गाव आहे. ते हे क्रेशरचं ना, क्रेशरचे काम करणारे कामगार यांच्या घरी साप आहे. अशा प्रकारे नागसापाचं छोटंसं पिल्लं आहे. किसने देखा उसे? किसने देखा है बता दो। नागराज को किसने देखा? ये देखा बता दो कौन क्या किसने नाम देखा? है? अजीत अजीत देखा अजीत। अजीत कौन है? किधर है? वो अजीत उधर आ रहा है। आ रहा है क्या? अशा प्रकारे नागाचं छोटंसं पिल्लं आहे. अशा प्रकारे घाबरलेलं आहे ती खूप. घाबरून अटॅक प्रोसिजनमध्ये आहे. खूपच अग्रेसिव्ह असा आहे. त्याला बहुतेक गरमी सहन झालेली नाही. ते थंड हवेच्या शोधात आलेला आहे आत. तर असं इलाका तर असा नाही की उंदीर वगैरे असतील. पूर्ण कॉन्क्रीटचं घर आहे. त्याच्यामुळं ह्या थंड हवेच्या शोधात आलेला आहे. त्याला सरकता येत नाही. असं एकदम गुळगुळीत असल्यामुळे त्याला सरकता येत नाही. त्याच्यामुळे तो घाबरलेला आहे. खूप घाबरलेला आहे. चला सुधाकर गाडीला भरणी आहे बघी. अजीत को मिलने आया था। अरे घबरा मत, घबराओ मत. अजीत को मिलने आया था इधर। अरे अजीत भैया, अजीत भाई, अजीत भाई, अरे अजीत भाई डरने. अरे अजीत भाई आगे आओ तो. अरे आगे आओ. हाँ क्या कर रहे थे आप? अंदर जा रहे थे. कहाँ दिखा आपको? सामने था. अब देख रहा है तेरे को मिलने आया था शायद. देख कैसा कर रहा है. ठीक आहे. त्याला आता सुरक्षितरित्या त्याच्या आदिवासात त्याला सोडून देऊया. छोटा आहे पण तितकाच डेंजरस असा हा साप आहे. जितका लहान तितका धोका मोठा असतो. कारण का ह्याच्यामध्ये पण विष तेवढ्याच प्रमाणात असतं आणि तेवढाच धोकादायक हा साप आहे. अरे डर मत अजित भाई.
चला याला सुरक्षितरित्या पकडलेला आहे. आता थोडंसं पाणी घालूया, गरमीचे दिवस आहेत त्याच्यामुळे याला पाण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद. अजीत पानी डालो उसको. धन्यवाद.